संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ध्यानं बालार्कप्रभमिन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्ज्वलं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचरमाम्बरं ब्रह्मज्ञे सनकादिभिः परिवृतं सिद्धैः समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदि मुदा ध्येयं सदा योगिभिः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्धनामधारका ते सांगत अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठनाने परिसांप्रत कलिदारुण जनान जमे पवित्राचरण म्हणोनि गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगतसे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत श्रवण पठने निश्चित कल्याण होईल सकलांचे ऐसे सांगोनि गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो अत्री अनसूया कारण दत्तात्रेयाचे अवतरण माहूरगडी राहुन अनंत लीला करीतसे यदु अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम द्राम ओम बीज मंत्र पठने प्रकट श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो अवतार येती आणि जाती तैसी नो हे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया जगदुद्धार स्वये कष्टे विश्वंभर श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहतसे अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचरती जनी जनासन्मार्ग दावोनी मोक्ष मार्गाला वितसे त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहतसे. काशी मध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहूरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्तारूप अगोचर विविध रूपे फिरतसे. पीठापूर ग्रामात आपण राजसुमती राहत श्री दत्तात्रेयाते आराधित मनोभावे करोनिया तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षाम देही म्हणत दारी उभे राहोनिया सुमती भिक्षा वाढत पोट भरी जेवा म्हणत प्रसन्न होवोनी श्री दत्त म्हणती काय हवे तू ते सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र भावा मज तैसा तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मयेती पाहातसे. पीठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ नाम होत प्रसिद्ध जाणा दत्ताचे 16 वर्षांपर्यंत माता पित्या ते सुख देत मग जाती हिमालयात दर्शन द्याया भक्ता तेथून येती वाराणसीत काही काळ राहती गुप्त येवोनी गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करती तेथोनी कुरवपुरात अंती स्थायिक होत दूरदुरोणी लोक येत स्वामी दर्शना कारणे महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुरवपूर महासिद्ध पीठ जाणा होतसे
कुरवपुरी एक रजक, स्वामी ते नित्य नमस्कारित, एके दिनी त्यासी पुसत, काय हवे हो तुझ लागी, रजक म्हणे स्वामी प्रत, राजा व्हावे ऐसे वाटत, सुखी प्राणी या जगात, एकची असे राजा तो, श्रीपाद श्री वल्लभ म्हणत, राजा हो पुढील जन्मात, तो म्हणे दर्शन मज प्रत, पुढील जन्मात होईल का, स्वामी म्हणती तया प्रत, मी हे पुन्हा अवतरत, देईन दर्शन तुझ प्रत, विश्वास ठेवी बोलाचा, श्रीपाद श्री वल्लभ समर्थ, कुरवपुरी राहत, लोकोद्धार करीत, अमित महिमा होतसे, ऐसे परी कार्य करीत, भक्त इच्छा पुरवित, जो जो मागे त्या ते देत, महास्वामी अवधारा, श्री गुरुचरित्र संक्षिप्त, सारभूत येथे पाहत, श्रीपाद श्री वल्लभ समर्थ, कुरवपुरी प्रगटले, श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु. संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. कुरवपुरी राहती श्री दत्त, श्रीपाद श्री वल्लभ समर्थ, अनेक लीला दावित, लोकोद्धारा कारणे, ऐसी काही वर्षे जात, मग म्हणती भक्ताप्रत, आम्ही आता होऊ गुप्त, येथोनिया अवधारा, होऊ तेथोनी गुप्त, जावो निराहू कर्दळी वनात, काही काळ तप करीत, राहू आम्ही तेथवरी, नंतर पुन्हा परत, अवतार घेऊ महाराष्ट्रात, नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात, होऊ आम्ही अवधारा, ऐसे सांगोनी भक्ताप्रत, कृष्णा नदीत होती गुप्त, श्रीशैल पर्वती प्रकटत, महास्वामी अवधारा, काही काळ राहोनी तेथ, कर्दळी वनी प्रवेशत, समाधी लावोनी बैसत, काही वर्षे तेथवरी, समाधी ते विसर्जोनी, अवतार घेती श्रीपाद मुनी, कारंजा ग्राम म्हणोनी, महाराष्ट्रात अवधारा, तेथे अवतार घेत, उपजता ओम म्हणो लागत, लोक आश्चर्यचकित, म्हणती दिव्य बालक हे, नरडे न मागे काही, बालक ओम म्हणत राही, सदा हास्य करीत राही, ओम ऐसे म्हणोनिया, दिवस रात्र ओम म्हणत, ओम ध्वनी गृही गुंजत, ओम प्रकटला म्हणत, लोक विस्मये ते धवा, ऐसी जाती वर्षे 7, बालक ओम राहे म्हणत, परिन काही बोलत, चिंतित होती सर्वही, इतरे जन जे बोलत, ते सर्व कळे बालका प्रत, परी प्रत्युत्तरी ओम म्हणत, आणिक काही बोलेना, अंती पुसती तयासी, सांग तू केव्हा बोलसी, बालक खूण करोनी त्यासी, सांगतसे ते अवधारा, खूण करोनी दावित, मौजी बंधन करा म्हणत, उपनयन होता त्वरित, बोलेन आपण म्हणतसे, ऐसे ऐकोनी माता पिता, मौंजी बंधन तत्वता, करो म्हणती निश्चिता, तयारी करो लागले, सुमुहूर्त पाहुनी उपनयन, केले पहा मौंजी बंधन, बालक वेद मंत्र म्हणून, निज मौना ते सोडितसे, सर्वा आश्चर्य वाटत, बालक पहा वर्षे 7, वेद मंत्र म्हणो लागत, अवतार म्हणती दत्ताचा, तव नृसिंह सरस्वती, म्हणती सर्व लोकाप्रती, आम्ही संन्यासी असोयती, गृहीन राहू निश्चये, ऐसे सांगोनी सर्वाप्रत, निघाले स्वामी हिमालयात, तेथे तप आचरित, लोकोद्धारा कारणे, तेथूनिया पुन्हा परत, तीर्थयात्रा करीत करीत, औदुंबर स्थान जेथ, तेथे येऊनी राहिले, भिलवडी ग्रामा समीपत, औदुंबर स्थान प्रख्यात, आज जाहले असत, दत्तस्थान म्हणोनिया,
4 मास राहती तेथ शक्ती ठेविती अमूप पादुका तेथे स्थापित जगदोद्धारा कारणे ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते उदरव्यथेने पीडित ब्राह्मणा करीती व्याधिमुक्त मूढा विद्वान करीत ऐसा महिमा जयाचा माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करोन सायं देवासी अभयदान श्री गुरु कृपे मिळतसे भक्तासी उपदेश देती देह हा अनित्य म्हणती धर्म करा म्हणून सांगती मोक्ष मार्गाते पावाया सर्व येथे राहणार काही न येई बरोबर सत्कर्म आणि सदाचार हेच जीवाचे सांगाती सायं देव भक्त कडगंजी ग्रामी राहत तयावरी कृपा बहुत केली पाहा श्री गुरुने श्री गुरु सायं देवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात दत्त भक्ती राहे नांदत प्रिय भक्त आमचा तू सायं देव महाभक्त तयासी स्वामी सांगत आम्ही तुमचे गावा समीपत भविष्यकाळी वास करू सायं देवाचे वंशात महाभक्त जन्मा येत नाम सरस्वती असत तया महाभक्ताचे दत्त कृपा व्हावी प्राप्त म्हणून जाई अरण्यात तेथे भेटती महासिद्ध शिष्य पहा श्री गुरुचे सरस्वतीसी म्हणती सिद्ध तू लिही श्री गुरु चरित्र श्री गुरु कथा त्यासी सांगत महासिद्धते अवधारा श्री गुरूंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या घेऊन हाती त्या ग्रंथा चरित्र लिखाणा आरंभिले सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्री गुरुचे सायं देवासी आश्वासित तव ग्रामा समीपत गाणगापुरी राहू म्हणत भविष्य काळा माझारी सायं देवासी आश्वासून श्री गुरु करीती प्रयाण औदुंबर स्थानी येऊन कृष्णा किनारी राहिले तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्री दत्त तेथोनी पुढे निघत लोकोद्धार करावया तेथोनी पुढे निघती नृसिंहवाडी स्थानी जाती 12 वर्षे तेथे राहती तप करती ते देखा श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्त लीला येथे पाहत श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले गुरुचरणारविंदार्पणमस्तु संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय 3 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते दत्तात्रेयाय दत्तात्रेयो हरिकृष्णो मुकुंदो आनंददायकः मुनिदिगंबरो बालो सर्वज्ञो ज्ञानसागरः श्री नृसिंह सरस्वती अमरापूर ग्रामायेती कृष्णा नदी किनारी राहती औदुंबर तळी देखा 12 वर्षे तेथे राहत लोकोद्धारा तप करीत अनेक लीला दावित भक्त रक्षणा कारणे नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना मनोहर पादुका असत जलयोगिनी सेवा करीत देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते जगदोद्धारा कारण नृसिंह सरस्वती दत्त आपण विविध लीला दाखवोन मनोरथ पुरविती भक्तांचे अनेक लीला तेथे केल्या आहेत गुरुचरित्री वर्णिल्या महासिद्ध स्थान ये वेळा नृसिंहवाडी आहे हो संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णो शकेना अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला
घेवड्याचा वेल असत, शेंगा त्यासी बहु लागत, तेणे उदरनिर्वाह करीत, ऐसे जीवन चालले, त्याचे घरी भिक्षेसी जात, तो प्रेमे नेई गृहात, घेवड्याची भाजी वाढीत, तृप्त केले गुरुराया, गुरु म्हणती तया प्रत, तू होशील श्रीमंत, ऐसे म्हणोनी निघत, तेथून पुढे जावाया, गृहाबाहेर येत, घेवड्याचा वेल तोडीत, आणि निघोणी जात, स्वस्थानासी श्री स्वामी, कुदळ घेवोनी हातात, ब्राह्मण मूळ खोदू लागत, तव गुप्त धन अकस्मात, त्यासी पाहा हो सापडले, धनाचा हंडा मिळत, ब्राह्मण होई श्रीमंत, पिढ्या 7 पुरोणे उरत, इतुके धन मिळे त्या ते, श्री दत्त दयावंत, ऐसी लीला दावित, दारिद्र्य भक्ताचे हरित, करुणासागर श्री गुरु, संतती संपत्ती आरोग्य, विद्या ज्ञान वैराग्य, आत्मज्ञान आणि योग, सर्वही मिळे भक्तांना, नृसिंह सरस्वती दत्त, औदुंबर तळी तप करीत, कृष्णा नदी समीप वाहत, नृसिंहवाडी माझारी, एके दिनी एक भक्त, दुरोनी होता पाहत, कृष्णा नदी दुभंगत, देवता येती बाहेरी, जलदेवता बाहेर येत, स्वामी पूजा करो लागत, भक्त होई विस्मित, अद्भुत प्रकार पाहोनिया, योगिनी स्वामी ते पूजित, दिव्य प्रकाश तेथे पसरत, श्री गुरु रूप अद्भुत, भक्त तेव्हा पाहतसे, नृसिंहवाडी स्थानात, 12 वर्षे श्री गुरु राहत, सिद्धस्थान अद्भुत, निर्माण केले तेथवरी, मनोहर पादुका स्थापित, त्याची पूजा करा म्हणत, पूर्ण होती मनोरथ, सद्भक्तांचे निश्चये, ऐसे म्हणून श्री दत्त, गाणगापुरी जावो निराहत, नृसिंहवाडी स्थानात, अपार शक्ती ठेविली, नृसिंहवाडी स्थानात, चमत्कार होती नित्य, लोकभक्ती करीत, तेथे मनोहर पादुकांची, गेल्या 700 वर्षात, उद्धरिले लोक अनंत, अपार महिमा होत आहे आजही तेथवरी, शिरोळ ग्रामीचा एक भक्त, 5 पुत्र त्याचे मरत, येवोनी नृसिंहवाडीत, पादुका ते सेवितसे, पती पत्नी पादुका ते सेवित, पूजा अर्चा करीती नित्य, औदुंबर प्रदक्षिणा करीत, सेवा करीत राहिले, 1 मासे ऐसे करीत, श्री गुरु स्वप्नी येत, पुत्र होईल म्हणत, अभय देती तिज लागी, प्रसन्न वदने गृही जात, पुत्र होई तिज प्रत, अति आनंदे वर्तत, होती पाहा तेथवरी, पुत्रासी झाली वर्षे 7, घाला आला अकस्मात, पुत्र झाला मृत, एके दिनी अवधारा, माता पिता दुःखित, माता म्हणे आक्रंदत, श्री गुरुनी दिधला वत्स, अल्पायुषी का झाला, लोक तिसी समजावित, परती काही न ऐकत, अपार दुःख करीत, पुत्र शवाते बिलगोनी, तव श्री गुरु समर्थ, साधू रूपे तेथे येत, म्हणती जा पादुका स्थानात, वर लाधला तुला जेथे, पुत्र शवाते घेवोन, जाई नृसिंहवाडी स्थान, पादुकावरी शिर ठेवोन, अपार दुःख करीतसे, ऐसे करिता रात्र झाली, निद्रा तिसी लागली, स्वप्नी गुरु मूर्ती आली, काय दुःख म्हणती ते, पुत्र आहे जिवंत, उगाच दुःख का करत, ऐसे ऐकोनी उठत, माता विस्मित होतसे, पुत्रा ते पाहे जीवित, पतीसी उठवोनी दावित, श्री गुरु कृपा अद्भुत, म्हणून नमन करीतसे, नृसिंहवाडी पादुका स्थान, अपार असे महिमान, अदृश्य रूपे नारायण, तेथे राहे सर्वदा, म्हणून सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार, श्रोतया विनवी वारंवार, भजा भजा हो श्री गुरुश्री, श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु. संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अमृत प्राशिता अमर होती भक्त. श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेवावा. तया नृसिंहवाडीत
द्वादश वर्षे गुरुराहत दिनाजना उद्धरित कृपा कटाक्षे करोनिया असो नृसिंहवाडी सोडून गुरु येती गाणगा पुरस्थान भीमा अमरजा संगम पाहोन तप करती ते त्या स्थळी संगमी अनुष्ठान करीत भिक्षेसी येती ग्रामात एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेसी जात तो प्रेमेने येई गृहात अति आदर करीतसे एकदा त्या गृही जात ब्राह्मण नसे गृहात भार्या त्याची या म्हणत पाट देई बैसावया श्री गुरुसी बैसवोनी म्हणे पाहाती ब्राह्मणी आजी प्यावे फक्त पाणी गृही काही असेना तव म्हणती श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात दूध देई मजप्रत ऐसे म्हणती ती येला श्री स्वामीसी ती म्हणत वांझ म्हैस ती असत तवश म्हणती श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू ब्राह्मणी म्हैस दोहत दोन हंडे दूध मिळत अति आश्चर्य वाटत पाहोनी लीला स्वामींची वांझ महिषी दूध देई वार्ता सर्वाकळेही दर्शनासी गर्दी होई श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या कुमसी नामे ग्रामात एक यती होता राहत त्रिविक्रम भारती असत नाम त्या यतिरायाचे स्वामी कीर्ती ऐकोन निंदा करी आपण म्हणे संन्याशासी महिमान ऐसे हवे कशाला स्वामी नृसिंह सरस्वती आपुल्या भक्ता सांगती जावे कुमसी ग्रामाप्रती भेटू म्हणती यतीला बैसोनिया पालखीत त्या यतीच्या ग्रामा जात यती दुरोणी पाहत साष्टांग नमन करीतसे रोज त्रिविक्रम भारती मानस पूजा जी करीती त्या रूपे नृसिंह सरस्वती देती दर्शन ते धवा पाहोनी इष्टदैवत मुनी स्वामी ते नमस्कारित म्हणे तू साक्षात दत्त नररूपे राहतसे ऐशा लीला अनंत श्री गुरु भक्तासी दावित भक्ती मार्गा ते वाढवित गाणगापुरी राहुनिया त्रिविक्रम भारती भजे नृसिंह सरस्वती लोक बहुमान देती महासाधू म्हणोनिया दोन विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत आम्ही महापंडित चारी वेद जाणतसो ग्रामोग्रामी फिरोन अनेक पंडिता हारवोन जयपत्रे घेवोन आम्ही येते आलोसे तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हा प्रत वाद करावया वेदांत म्हणून आम्ही आलोसे आम्हा सवे वाद करा अथवा हार मान्य करा विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्यासी असत न जाणो वेदशास्त्रार्थ काही न कळे आम्हासी मग हारी पत्र द्या लिहून ऐसे म्हणती ब्राह्मण यती म्हणे त्या लागोन गाणगापुरी चलावे तेथे असती श्री गुरुवर नृसिंह सरस्वती अवतार हारीपत्र तया समोर लिहून देईन तुम्हासी चला म्हणोनी उठत ब्राह्मण बैसती पालखीत त्रिविक्रमयती चालत निघाले गाणगग्रामासी गाणगापुरासी येत श्री स्वामीसी नमस्कारित त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामीसी ते धवा वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरोन पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणोन्या श्री नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा ते पाचारीती आढत्येने उभय येती बैसती समोर स्वामींच्या स्वामी तयासी म्हणत विद्या विनयेन शोभत वाद करोनी काय मिळत लिहूनी कासया हवे तुम्हा आढ्यता खोर ब्राह्मण नोळखीती श्री गुरु लागून म्हणती द्या लिहून हरलो म्हणून दोघेही अथवा जिंका वादात चार वेद आम्हा पाठ आम्हा सवे शास्त्रार्थ करोनी जिंका तुम्ही हो श्री गुरु त्याते समजावित परितेन ऐकत वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पुन्हा तेथवरी तुकिया अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी एक मातंग अवधारी जात होता ते धबा स्वामी त्याते पाचारीती कोठला कोण विचारिती तो म्हणे शेतावरती चाललो काम करावया स्वामी शिष्यासी सांगत रेषा भूमीवरी काढी सात शिष्य रेषा काढीत श्रोते पुढे अवधारा मातंगासी स्वामी म्हणत
एक रेष ओलांडित पुढे येई म्हणत मातंग तैसे करीतसे पहिली रेषा लंघिता स्तब्धता आली चित्ता म्हणे मी भिल्ल पर्वता पण राखा नाम माझे दुसरी रेषा लंघिता बोलू लागे अनेक वार्ता लोक विस्मित चित्ता पाहो लागले स्वामीसी तिसरी रेषा लंघिता म्हणे आपण गंगासुत कामजसी पाचारित ऐसे म्हणोनी पुसतसे चौथी रेषा लंघिता म्हणे आपण शूद्र याती जात होतो आपुले वृत्ती स्वामी माते पाचारिले पाचवी रेषा लंघिता म्हणे मी वैश्य आता व्यापार उदिमतत्वता सोमदत्त नाम माझे सहावी रेषा लंघिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता अनेक पराक्रम करता गोदावरी नाम माझे सातवी रेषा लंघिता क्षण म्हणे मी पूर्ण ब्राह्मण वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणतसे करावाद मजसी म्हणत मी आहे शब्द पंडित सर्व वेद कंठस्थ करोनी येथे आलोसे श्री गुरु म्हणती त्यासी हे ब्राह्मण आले चर्चेसी यासवे वेदवादासी तू करावे म्हणून या पाहोनी हा चमत्कार पंडित कापती थरथर करती साष्टांग नमस्कार श्री गुरु नृसिंह स्वामीसी नमस्कार करोनी ब्राह्मण गेले क्षमा मागोन इकडे शूद्र होवोनी ब्राह्मण लोकासी तो म्हणतसे मी आहे ब्राह्मण शिवो नका मज लागोन हे सर्व पाहोन जना विस्मय वाटतसे स्वामी शिष्यासी म्हणती पाणी ओता शिरावरती होईल सर्व विस्मृती पुन्हा मातंग होईल तो ओतता जल डोक्यावर सर्व पडला त्यासी विसर करोनी स्वामीसी नमस्कार शेतावरी तो जातसे श्री गुरुचरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त दत्तावधूत आपुले चित्त श्री गुरुचरणी वाहतसे श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय 5 श्री गणेशाय नमः ओम दत्त परब्रह्माय स्वाहा दिगंबर मुने बाला समर्था विश्वस्वामिने परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिधे ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात् ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् असो गाणगापुरात महिमा चंद्रकले समवाढत सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आहे आज हो रोगी आणि व्याधिग्रस्त तैसेचे विविध समस्याग्रस्त सेवा करोनी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते महिमा तया त्रैमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची काया धरोनी मानवाची अद्भुत चरित्र केले हो भक्त येती यात्रेसी एको भावे भक्तीसी श्री गुरुदर्शन मात्रेसी सकलाभिष्टे पूर्ण होती दैन्य पुरुष होती श्रियायुक्त वांझेसी पुत्र होत आरोग्य मिळे भक्ताप्रत श्री गुरु ते पाहता माहूरगड स्थानात एक विप्र होता राहत पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हरतसे करीती अनेक उपचार परिरोग दुर्धर वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास नृसिंह सरस्वती समर्थ यतिवरा ते पाहावे रोगी पतीसी घेऊन येई स्वामी दर्शना कारण परिप्रवासाचा क्षीण त्या रोग्या ते साहेना गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत श्री गुरुमूर्तीसी पाहत परमानंदे डोलतसे रोगी असे डोलीत त्या ते काढावे म्हणत तव तो झाला मृत पत्नी आकांत करीतसे कळे स्वामीसी वर्तमान चरण तीर्थ देवोन प्रोक्षा म्हणती विपरा लागोन जिवंत होवोनी वैसला सर्व करीती जय जयकार
नृसिंह सरस्वती ईश्वर प्रकटला पहा भूवर नररूपा ते धरोनिया ऐसा महिमा अपरंपार दीनदयाळ करुणासागर बालमुकुंद भक्तोद्धार करीत राहे सर्वदा अनेक रूपे धरीत दीनजना उद्धरीत भगवान श्री दत्त लोकोद्धारा कष्ट तसे त्याचा महिमा अनंत कृपा त्याची अनंत रूपे त्याची अनंत अनंत नामे तयाची विश्वोद्धारा कारण सदैव कष्टे नारायण अगाध त्याचे महिमान कोणी वर्णो शकेना असो गाणगा पुरात नित्य नूतन महिमा होत दूर दुरोणी लोक येत स्वामी दर्शना कारणे नित्य होई अन्नदान भक्त करीती आराधन होई सहस्र भोजन ऐसे नित्य चालतसे भास्कर नामे विप्र दारिद्र्ये असे पीडत स्वामीसी भोजन करावे म्हणत शिधा घेवून येतसे तिघासी पुरेल इतुके साहित्य तो सवे घेवून येत परिजव पाहत असंख्य नित्य जेवताती रोज जेवती हजार पाहोनी भ्याले अंतर स्वामी भोजनाचा विचार सोडोनी तो देतसे ब्राह्मण तयासी म्हणत सहस्र भोजन होई नित्य स्वामीसी तू काय देत म्हणून चेष्टा करताती स्वामी तयासी पाचारिती शिधा त्याचा पाहती स्वयंपाक करी म्हणती ऐसे सांगती तयाला तिघापुरते अन्न तयार करी तो ब्राह्मण स्वामी म्हणती आन स्वयंपाक तुझा मजजवळी कफनी त्यावरी टाकीत वाढा म्हणती सर्वाप्रत शिष्यासी स्वामी म्हणत सहाय्य करावे तयाला शिष्य सहाय्य करीत पंगती उठो लागत 4 सहस्र जेवीत ऐसा महिमा श्री गुरुचा जलचरासी देती अन्न पक्षासी देती अन्न होई अन्नपूर्णा प्रसन्न ऐसा महिमा श्री गुरुचा सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र ऐसे परियेसी याची निमित्ते बहुवसी भक्त झाले श्री गुरुचे श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु। संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय 6 श्री गणेशाय नमः। ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा। तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य दुरदुरोनी लोक येत श्री गुरु दर्शना कारणे एक ब्राह्मण दर्शना येत सवे पत्नी असत वय वर्षे 60 असत येवोनी नमी श्री गुरुसी श्री गुरु पुसतीत येसी काय इच्छा मानसी ती म्हणे पुढील जन्मासी पुत्र व्हावा म्हणून या जाहले वांझया जन्मात दूषण करीती समस्त पुत्र भावा पुढील जन्मात म्हणून या प्रार्थितसे श्री गुरु म्हणती तियेसी कोण जाणे पुढील जन्मासी याच जन्मी पुत्रकन्येसी पावसी ऐसे करीतो मी वृद्धा म्हणे स्वामीसी होत नाही विटाळासी स्वामी म्हणती चिंता कायसी आपण येथे आसताना त्याच रात्री होई विटाळशी 1 वर्षात कन्येसी जन्म देई वृद्धा हर्षी ऐसा महिमा श्री गुरुचा नाम सरस्वती ठेवीत श्री गुरुसी ती म्हणत नृसिंह केव्हा येत उदरी माझ्या तव कृपे हासोनी स्वामी म्हणत पुढील वर्षी पुत्र होत श्री गुरु वचन यथार्थ पुत्र झाला परियेसा ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा पुरविणार श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहतसे नरहरी नामे एक विप्र स्वामी दर्शनासी येत सर्वांगी असे कुष्ठ शरण येई श्री गुरुसी एक काष्ठ त्या ते देत म्हणती सेवी तया प्रत पाणी घाली नित्य सेवा याची तू करी यासी जव येतील पर्ण जाईल कुष्ठ संपूर्ण ऐकोनी हे आश्वासन विप्र घेई काष्ठा ते संगमावरी जावोन तेथे काष्ठ रोवोन
नित्य घाली स्नान त्या काष्ठासी प्रेमाने ऐसे जाती दिवस सात श्री गुरु पाहवयासी येत कुमंडलू तीर्थ घालीत मंत्रोनी त्या काष्ठासी तात्काळ पर्णे फुटत औदुंबर वृक्ष दिसत नृसिंह सरस्वती समर्थ महिमा ऐसा जयाचा तात्काळ विप्राचे कुष्ठ जात सुवर्ण देह त्याचा होत नृसिंह स्वामी श्री दत्त ऐशा लीला तयाच्या एकदा सायन देवासी घेवोनी जाती संगमासी दावोनी वर्षा मायेसी मन त्याचे पाहिले म्हणती जाई ग्रामात अग्नी घेवोनी ये परत दोन सर्प पाठवीत पथ दाखविण्या तया लागी काशी महिमा सांगत गुरुभक्ती करावी म्हणत दिव्य दर्शन घडवीत तया सायं देवासी एक तंतुकार भक्त स्वामी सेवा करीत झाडणे सारवण करीत आश्रमात राहितो शिवरात्री पर्वासाठी श्रीशैल्य यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी भक्त तेथे राहिला स्वामी म्हणती तयासी तू कान गेलासी नो तो म्हणे तुम्ही शिवची असता जावे कशाला शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयासी चल जाऊ श्रीशैल्यासी यात्रा पाहोनी घेऊया तो म्हणे श्रीशैल्य दूर असत 15 दिन चालाया लागत आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणतसे त्यासी जवळ बोलावित पाय धरी म्हणती घट्ट दुसरे क्षणी श्रीशैल्य पर्वतात जावोनिया पोचले ते स्वामी म्हणती भक्ताप्रत तू जाई मंदिरात भक्त जाई मंदिरात शिवदर्शन करावया मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नृसिंह सरस्वती दिसत लोक त्यांचे दर्शन घेत पाहोनी विस्मित होतसे करोनी तेथे नमस्कार परतोनी येई बाहेर जेथे बैसले श्री गुरुवर तेथे येवोनी नमितसे म्हणे आत तुम्हीच आहात बाहेरही तुम्ही आहात तुम्ही असता गाणगापुरात लोक येथे येती का स्वामी तया म्हणती क्षेत्र महिमा सांगती तो म्हणे नृसिंह सरस्वती मायेत मजला पाडू नको तुच अससी परमेश्वर भरोनी राहसी चराचर ऐसे म्हणोनी नमस्कार भक्त करी श्री गुरु ते नंदी नामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण तुळजापुरा जावोन 3 वर्षे आराधिले 3 संवत्सर उपवास द्विज कष्टला बहुवस निरोप झाला त्यास चंदला परमेश्वरी जवळी जाणे जगदंबेचा निरोप घेवोनी आला चंदला परमेश्वरी स्थानी मास 7 पुरश्चरणी पुनरपि केले उपवास देवी त्यासी निरोप देत गाणगापुरी जावे म्हणत तेथे असती श्री दत्त बरा तेथे होशील तू विप्रासी क्रोध येत म्हणे तू देवी असत मनुष्यापासी का पाठवित ऐसे म्हणे देवेसी पुन्हा देवी स्वप्नात येत क्रोधे त्यासी म्हणत तो नर नवे दत्त जाई शरण तया लागी दुसरे दिनी प्रभाती निघे गाणगापुरासी प्रवास करोनी अष्टदिशी गाणगापुरी पोचतसे दुरोनी श्री गुरुसी नमस्कारित श्री गुरुत्यासी म्हणत देवी पासोनी मनुष्याप्रत का आलासी नरवरा ऐकोनी ऐसी मात चरणी नमस्कार करीत म्हणे तू ईश्वर असत जाणिले मनीचे सर्वही श्री गुरु म्हणती सायन देवासी न्यावे संगमी यासी दूर टाकायाच्या वस्त्रासी संगमी स्नान करवावे नवी वस्त्रे द्या यासी आणा मग गाणगापुरासी ऐसे सांगोनी तयासी संगमी देती पाठवोनिया जुनी वस्त्रे दूर टाकीत संगमी स्नान करीत सुवर्ण देह होत कुष्ठ गेले निघोनिया येई मग गाणगापुरात श्री स्वामींचे स्तवन करीत म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात नररूपे अवतरला ऐसे अगाध महिमान नित्य होई अन्नदान ते गाणगापुरस्थान अपार महिमा तेथीचा हिपरगी गामात नंदी नामे कवी असत शिवावरी कवित्व करीत 5 कवन नित्य करी लोक म्हणती तयाप्रत नृसिंह सरस्वती श्री दत्त त्यावरी करी काही कवित्व ऐसे म्हणती तयाला तो म्हणे श्री शंकर त्यासी अर्पिले जिव्हार
नृसिंह सरस्वती गुरुवर नरस्तुती मी न करी. ऐसे बोलोनी आपण गेला शिवपूजे कारण. पूजा करिता ध्यान लागले तया द्विजासी. लिंगस्थानी नृसिंह सरस्वती बैसले तयासी दिसती. हासोनी त्या ते म्हणती माझी पूजा करीतोसी का. पाहोनी ऐसा चमत्कार करी साष्टांग नमस्कार. म्हणे नृसिंह सरस्वती श्री शंकर नररूपे अवतरला. येवोनी गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत कवित्व करी नित्य. ऐसा महिमा श्री गुरूंचा गाणगापुरी श्री गुरु राहत. दर्शना येती 7 भक्त सर्वही श्री गुरु ते म्हणत. यावे आमुच्या घरासी श्री गुरु सर्वा हो म्हणती. सर्वही आपुल्या घरा जाती पुन्हा कालांतरे मिळती. म्हणती श्री गुरु घरी आले 8 रूप झाले आपण. अपार महिमा नारायण 7-8 गेले आपण. गाणगापुरी ही होतेची श्री गुरु नृसिंह सरस्वती. अवतरला ऐसे त्रैमूर्ती गाणगापुरी वास करीती. आता असे प्रत्यक्ष किती वर्णावा महिमा. जेथे वेदांची झाली सीमा. लक्षावधी भक्तजना उद्धारिले पहा श्री गुरुने. गाणगापुर संगम मार्गात शेतकरी एक राहत. नमस्कार करी नित्य श्री गुरु जाता संगमी. श्री गुरु एकदा म्हणत काय आहे तुझ्या मनात. तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे. श्री गुरु म्हणती तयाप्रत कापोन टाकी शेत. विस्मये पाही भक्त काय करावे म्हणून या. परीक्षणात सावरोन म्हणे आज्ञाप्रमाण. टाकी शेत कापोन वेडा म्हणती लोक त्या ते. परी घडले विपरीत ते रात्री अति वर्षा होत. सर्वाचे पीक होई नष्ट वाचले पीक भक्ताचे. कापलेल्या शेतात 18 पट धान्य होत. ज्वारी वाटे लोकात ओला दुष्काळ म्हणून या. ऐसा अगाध महिमा वर्णिता होई सीमा. एक एक ईश्वरी महिमा नृसिंह स्वामी सरस्वतींची. म्हणून सरस्वती गंगाधर करी श्रोत्यासी नमस्कार. नृसिंह सरस्वती गुरुवर श्री दत्त पाहा प्रकटले. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु. संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. हे दत्तात्रेया गुरुवर्या मजवरती करी तू दया. सद्भक्तासी सदया अन्नवस्त्रा ते देई तू. तैसेची देई सद्गुण देई सद्गुरु दर्शन. करुणामय ज्यांचे जीवन लोकोद्धारार्थ अवतरले. तया गाणगापूर ग्रामात 20 वर्षे श्री गुरु राहत. भीमा अमरजा संगमस्थानात तप केले श्री गुरुने. श्रीपाद श्री वल्लभ अवतारात रजक एक सेवा करीत. पुनर्जन्मात राजा होत. श्री गुरु म्हणती तयासी तो बिदरचा राजा होत. श्री स्वामींच्या दर्शनासी येत. काय रजका कैसा असत. श्री गुरु म्हणती तयाला राजा ते पूर्वजन्म आठवत. म्हणे श्रींची कुरवपुरात सेवा केली म्हणून या जन्मात. राजा होवोनी जन्मलो जेथे श्रींची स्थाने असत. भूमी राजा दान करीत. औदुंबर नृसिंहवाडीस ग्रामोत्पन्न दान देतसे. तैसेची गाणगापुरात विपुल दान राजा देत. ब्राह्मण वस्ती वसवित श्री गुरु सेवा करावया. रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेचे विविध समस्याग्रस्त सेवा करोनी होती मुक्त. ऐसे अद्भुत स्थान ते आजही गाणगापूर स्थान. असे दिव्य महिमा संपन्न लाखो लोक दर्शना कारण. प्रतिवर्षी जाती ते स्थळी. प्रभू दत्त त्या स्थानात 20 वर्षे स्वये राहत. लोक कल्याण कारणार्थ शक्ती तेथे ठेवीती. यश कीर्ती धनमान आरोग्य ज्ञान समाधान सिद्धी तपसाधन प्राप्त भक्ता होतसे. ऐसे अद्भुत स्थान केले जगदोद्धारार्थ निर्माण. आणि स्वये आपण कर्दळी वनात गेले ते. स्वामी नृसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचारीती. कर्दळी वनात जाऊ म्हणती गुप्त भाव या कारणे. पादुका स्थापिती तेथ निर्गुण पादुका त्या म्हणत. आणि तेथोनी निघत नृसिंह स्वामी सरस्वती गाणगापुराहुनी निघत. सांगाती असती 4 भक्त श्रीशैल पर्वती येत. मल्लिकार्जुना
ते पहावया, काही दीन तेथे राहत, मग भक्तासी सांगत, जावे तुम्ही आता परत, कर्दळी वनात जातो मी. ऐसे म्हणून श्रीदत्त कृष्णा नदी किनारी येत, कर्दळी पानावरी बसत, कृष्णा नदी माझारी. आश्चर्ये पाहती भक्त, जलावरी श्री गुरु तरंगत, पानावरी बैसोनी जात, पैल तिरासी श्री स्वामी. कर्दळी पर्णी बैसोनी, तरंगत जाती कृष्णे मधुनी, पैल तिरा जावोनी, हात दाविती भक्तांना. दोन पावले पुढे जात, आणि पाहा होती गुप्त, ऐसी लीला अद्भुत, भक्त विस्मये पाहती. नृसिंह स्वामी सरस्वती कर्दळी वनात गुप्त होती, 700 वर्ष पूर्ण होती या घटनेसी अवधारा. कली 5 सहस्र 101, 1921 शालिवाहन शक, प्रमाथी नाम संवत्सरात ग्रंथ पूर्ण झाला हा. श्री दत्त आज्ञे करोन होई ग्रंथ निर्माण, भाविका ताट भरोन अमृत पहा वाढले. औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर, दत्ततीर्थे मनोहर, लाखो लोकांचा उद्धार. आजही तेथे होतसे, आजही होती चमत्कार, व्याधी कष्ट होती दूर. श्री नृसिंह सरस्वती गुरुवर कार्य त्याचे करीतसे. ऐशा लीला अनंत तेथे पाहिल्या संक्षिप्त, दत्तावधूत लीन होत सद्गुरु चरणी सर्वदा. संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत, सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चये. देवतांची कृपा होत, सिद्धांची दर्शने होत, परमार्थी प्रगती होत. पठने नित्य ग्रंथाच्या अडली कामे पूर्ण होत, संसार कष्ट दूर होत, भाविकासी मोक्ष प्राप्त. ग्रंथ पठने होतसे मार्गशीर्ष शुक्ल पक्षात, गुरुवार अष्टमी असत, दत्त जयंती समीपत. ग्रंथ पूर्ण होतसे. श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु.